पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो. मांडी घालून बसा ताठ. आपण बघू क्वेश्चन नंबर 8. एक्सरसाइज 1.1 चालू आहे. आपला डिफरन्शिएशन चॅप्टर चालू आहे 12वीच्या मॅथमॅटिक्सचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह केला. आता आपण अजिबात वेळ न घालवता सॉल्व्ह करूयात क्वेश्चन नंबर 8. काय म्हणतोय बघा. सिलेक्ट द अप्रोप्रिएट हिंट फ्रॉम द हिंट बास्केट अँड फिल इन द ब्लँक्स. आपल्याकडे हा स्क्वेअर जो ब्रॅकेट दिलेला आहे याच्यामध्ये भरपूर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. या सगळ्या कॉमन सेपरेट केलेल्या व्हॅल्यूज या सगळ्या हिंट्स आहेत आणि त्या आपल्याला या फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. म्हणजे या ब्लँक्स मध्ये आपल्याला त्या भरायच्या आहेत. सगळ्यात अगोदर आपण बघूया आपल्याला अजून काय दिलंय. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 एक फंक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 3 हा दुसरा फंक्शन दिलेला आहे. त्यांनी विचारलंय एफ ऑफ जी ऑफ एक्स काय. एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5. एफ ऑफ जी ऑफ एक्स मध्ये केले काय, फक्त या एक्सच्या ठिकाणी जी ऑफ एक्स आलाय. सो समोर सुद्धा या एक्सच्या ठिकाणी आपण जी ऑफ एक्स ठेवून द्यायचा. सो फंक्शन काय होणार, हा एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स याचा स्क्वेअर प्लस 5. एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5, जी ऑफ एक्सच्या ठिकाणी जी ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस 5. इथं आपण एक्सच्या ठिकाणी जी ऑफ एक्स ठेवताना एक्सचा स्क्वेअर होता म्हणून जी ऑफ एक्सचा स्क्वेअर केला. बरोबर. आता जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडे ई रेस टू एक्स प्लस 3. सो आपण ती ठेवून देऊयात. ही व्हॅल्यू काय झाली, ई रेस टू एक्स प्लस 3 याचा होल स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू व्हॅल्यू काय होणार, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर ई रेस टू 2x प्लस 3 2 जा 6 ई रेस टू एक्स ए स्क्वेअर प्लस 2ab केला आपण प्लस बी स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 प्लस हा समोरचा 5 ॲज इट इज. बरोबर. सो याची व्हॅल्यू काय झाली टोटल बघितली तर आपण ई रेस टू 2x याची व्हॅल्यू झाली ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू एक्स प्लस 9 आणि 5 14. ही झाली याची व्हॅल्यू. ही संपली व्हॅल्यू. जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे बेसिकली काय, जी ऑफ एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं, एफ ऑफ एक्स. सो ई रेस टू एक्स प्लस 3 मध्ये एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं, एफ ऑफ एक्स. सो काय होणार फंक्शन, ई रेस टू एफ ऑफ एक्स प्लस 3. आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवून देऊयात आपण. काय आहे ती एक्स स्क्वेअर प्लस 5. सो फंक्शन काय झाला, ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस हा खालचा 3 ॲज इट इज. हे आपला आन्सर संपलेला आहे. ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3 अशा टाईपची हिंट आहे का कुठंतरी, हे बघा या ठिकाणी ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस 3 ही हिंट या ठिकाणी डन झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलं, एफ डॅश ऑफ एक्स विचारलं. एफ ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा जर आपण डिफरन्शिएशन केला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला काय मिळून जाईल, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 0. नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो एफ डॅश ऑफ एक्सचा आन्सर आहे 2x. कुठे आपल्याकडे, हे बघा इथं आहे. त्याच्यानंतर विचारलं आपल्याला जी डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ एक्स कसं काढणार, जी ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 3. जी डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 0. नाही लिहिला तरी चालेल. सो जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे काय आली, ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स कुठे आपल्याकडे आपल्या हिंट बास्केटमध्ये आहे या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर विचारलं द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी इज. आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हा एफ एक फंक्शन आहे, जी हा दुसरा फंक्शन आहे. फंक्शनच्या आतमध्ये दुसरा फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन झाला. कॉम्पोजिट फंक्शनचा डिफरन्शिएशन काढताना सगळ्यात आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मधला पार्ट जशाला तसा इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आतला पार्ट जशाला तसा इनटू आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. जेवढा मध्ये असेल फंक्शन तेवढं कंटिन्यू करायची चेन. सो या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, सगळ्यात आउटरमोस्ट फंक्शन एफ आहे. एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश मधला आपण जी ऑफ एक्स ॲज इट इज ठेवला इनटू हा जो जी ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, जी डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. सो हे झालं आपलं आन्सर, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स ही आपली पहिली हिंट ही या ठिकाणी संपलेली आहे. पुढचं आपण बघूयात. त्यांनी विचारले देअर फॉर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच हीच व्हॅल्यू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स येणार इंटू जी डॅश ऑफ एक्स येणार. फक्त आता एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स मध्ये जी ऑफ एक्स ठेवायचा ॲज इट इज. किंवा आपण काय करूयात, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे 2x आहे तर एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स काय होणार, 2g ऑफ एक्स. 2g ऑफ एक्स प्लस
इंटू जी डॅश ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स आहे का असं कुठेतरी आपल्याकडे फंक्शन? ठीक आहे, बघा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण, एफ डॅश ऑफ एक्स भेटला इंटू जी डॅश ऑफ एक्स या ठिकाणी आहे. याचाच अर्थ काय हो, डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स आपल्याला काढायचा आहे. आपण हा डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याकडे ही व्हॅल्यू भेटली एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे 2x, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे 2 इंटू जी ऑफ एक्स. फक्त एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवतोय, जी ऑफ एक्स. त्याच्यामुळे एक्सच्या ठिकाणी जी ऑफ एक्स ठेवला तर हा काय होणार, 2g ऑफ एक्स. बघा झाला 2g ऑफ एक्स इंटू इंटू हा जी डॅश ऑफ एक्स आहे. जी डॅश ऑफ एक्स आपल्याकडे काय आहे, जी डॅश ऑफ एक्स आहे ई रेस टू एक्स. सो याची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवून देऊयात, इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज. जी ऑफ एक्सची आपल्याकडे व्हॅल्यू आहे ई रेस टू एक्स प्लस 3, ई रेस टू एक्स प्लस 3 आणि समोर जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे ई रेस टू एक्स. यांचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, हा 2 ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स हा झाला 2 ई रेस टू 2x प्लस 2 3 जा 6 ई रेस टू एक्स. दिस शुड बी दी आन्सर. पुढे त्यांनी आपल्याला विचारले की याच डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू 0 किती आहे. बघा आता याच डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याकडे ही आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक्स इज इक्वल टू 0 व्हॅल्यू ठेवूयात. एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवली तर हा 2 इंटू 0 0 झाला, ई रेस टू 0 इज इक्वल टू 1 झाला, 1 इंटू 2 इक्वल टू 2 झाला. ही कंप्लीट टर्म झाली 2 प्लस ई रेस टू 0 अगेन, ई रेस टू 0 ची व्हॅल्यू 1, 1 इंटू 6 इज 6, कंप्लीट टर्म 2, कंप्लीट टर्म 6, 2 प्लस 6 इज इक्वल टू 8. सो या ठिकाणी आपल्याकडं आन्सर होणार 2 प्लस 6 इज इक्वल टू 8. 8 असा ऑप्शन आपल्याकडे आहे का, हे बघा या ठिकाणी हिंट बास्केटमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी इज. जी फंक्शन, एफ फंक्शन, फंक्शनच्या आत फंक्शन म्हणून कॉम्पोजिट फंक्शन, कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यात अगोदर आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आउटरमोस्ट फंक्शन जी आहे, जीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, जी डॅश मधला पार्ट ॲज इट इज ठेवा, हा एफ ऑफ एक्स इंटू आता आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स हा झाला. या ठिकाणी आपल्याकडे हे असायला पाहिजे आन्सर, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आहे का बघा बरं हिंट बास्केटमध्ये, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स ही झाली आपली हिंट, संपली. त्याच्यानंतर जी ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय विचारले, जी ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय, जी की हीच टर्म आहे. सो आता आपण काय करूयात, ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवून देऊयात. जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स ठेवायचं आपल्याला. आपल्याला जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स माहिती आहे. जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे या एक्सच्या ठिकाणी फक्त एफ ऑफ एक्स ठेवलाय, बरोबर. सो काय करायचं, ई रेस टू एक्स मध्ये एक्सच्या ठिकाणी फक्त एफ ऑफ एक्स ठेवायचा. सो हा काय झाला, इक्वल टू ई रेस टू हा झाला एफ ऑफ एक्स. ठीक आहे, हा झाला जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. समोर आपल्याला काय लिहायचं, इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्सची आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे, 2x. सो ही ठेवून दिली आपण इंटू 2x इज इक्वल टू काय होतं बघा, हा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5. ती व्हॅल्यू आपण इथं ठेवून देऊयात. हा काय झाला 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. ही व्हॅल्यू झाली डेरिव्हेटिव्हची इन टर्म्स ऑफ एक्स. 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 कुठं आहे, 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. ही हिंट सुद्धा आपल्याकडं संपलेली आहे. त्याच्यानंतर बघूयात शेवटची हिंट आपल्याकडे काय आहे, जी ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी काढलाय, बट ॲट एक्स इक्वल टू -1 म्हणजे या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू -1 ठेवायची आहे. एक्सची व्हॅल्यू जर मी -1 ठेवली तर -1चा स्क्वेअर किती झाला, +1, 1 + 5 6, हा झाला ई रेस टू 6. हा -1 इंटू 2 म्हणजे -2, -2 ई रेस टू 6. सो ही व्हॅल्यू झाली -2 ई रेस टू 6. ही आपल्याला हिंट दिसते एका बास्केटमध्ये, -2 ई रेस टू 6. ही हिंट सुद्धा संपलेली आहे. सो आपल्या सगळ्या ब्लँक स्पेसेस ज्या होत्या त्या संपलेल्या आहेत आणि आपल्या हिंट बास्केटमधल्या हिंट सुद्धा आय थिंक सगळ्या संपलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला डिफरन्शिएशन सॉल्व्ह करायचं मित्रांनो. एकदम सोपा चॅप्टर आहे. काही अवघड असेल तर 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपल्या चॅनलवरती हजारो कमेंट येतात, सगळ्यांना रिप्लाय मी करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. थँक्यू सो मच एपिसोड इथपर्यंत पाहिल्याबद्दल. आता फक्त तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता, चॅनलचा सबस्क्राईब काउंट वाढतो, तेव्हा मला असं रिअलाईज होतं की अधिक विद्यार्थ्यांना मॅथ्स शिकायला मजा येत आहे आणि म्हणून मग मला एक्स्ट्रा प्रोत्साहन मिळतं, मला एक्स्ट्रा इन्स्पिरेशन मिळतं आणि मग मी तुमच्यासाठी असे हेल्पफुल व्हिडिओ बनवत राहू शकतो. नाहीतर मग मजा नाही येणार व्हिडिओ बनवायला.
दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, कमेंट करायचं आहे या व्हिडिओच्या खाली. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुमचा जो काही डाऊट आहे तो कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर तो डाऊट तुम्हाला नसेल, सगळं समजलं असेल तर छानपैकी टाईप करा की सर आम्हाला सगळं समजलेलं आहे, थँक्यू सो मच. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे कमीत कमी एकाच मित्राला, ठीक आहे, जास्त तुम्हाला 10 जणांना शेअर करा असं नाही करत, मी स्कॅम नाही करणार तुमच्यासोबत, बट एका अशा मित्राला नक्की हा व्हिडिओ शेअर करा ज्याला डिफरन्शिएशनमध्ये या व्हिडिओमुळं फायदा होईल. एखाद्याचा अभ्यास तुमच्यामुळं जर जास्त होत असेल तर त्याचं लाईफ बेटर होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला या जन्मामध्ये 100% भेटणार. जर नाही केलात तर मात्र पाप लागेल, याची रिस्क तुमची आहे. ठीक आहे. चला, मी तुम्हाला भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.